अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे यांच्या मार्गदर्शनात दिलीप साळुंखे यांची अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाध्यक्षपदी माननीय श्री दिलीप साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव साळुंखे पाटील यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेचे मुख्य ध्येय म्हणजे गावागावातील आणि तांड्यांवरील राहणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत संघटनेचे धोरण, विचारधारा आणि हक्क पोहोचविणे असून शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळवून देणे आणि त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे हेही संघटनेच्या कामकाजाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गोरगरीब शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा उभारणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून कार्य करावे असे आव्हान या ठिकाणी शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी दिले. याच अनुषंगाने दिलीप साळुंखे यांना तात्काळ जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका अध्यक्षांची नियुक्ती करून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे आणि शासन दरबारी त्यासाठी पाठपुरावा करणे असे निर्देश संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी दिले आहेत. यामुळे संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे गोरगरिबांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. मी शिवाजीराव साळुंखे पाटील, अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचे विविध प्रश्न घेऊन आमची संघटना शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडण्याचं काम या ठिकाणी करत आहे. त्याच निमित्ताने आज जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप प्रकाश साळुंखे यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि ते जिल्हाध्यक्ष म्हणून आजपासून जळगाव जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचं ते काम करणार आहे. आम्ही त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांनी तळागाळातील जे शेतकरी आहे, कारण ज्याचे प्रश्न मार्गी लागत नाही, ज्याच्या अडीअडचणी आहे, त्या अडीअडचणी संघटनेच्या माध्यमामधून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालून सरकाराच्या कानावर घालण्याचं काम करावं आणि आपल्या गोरगरीब शेतकऱ्याला, गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करावं अशी अपेक्षा करतो. तसेच मी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष असून, कारण जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा या जिल्ह्यामध्ये